क्रिप्टोकरन्सी म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय ऐकलं असेल? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे की त्याच्यातून पैसा मिळतो. त्याच्यातून लोक खूप करोडपती झालेले आहेत. क्रिप्टोकरन्सी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी आहे जे अमेरिकेतून आहे, चायना बॅन करते. नक्की काय आहे क्रिप्टोकरन्सी? आज तेच आपण बघणार आहोत. ओके. आता तुम्हाला दिसत असेल की इथे काही पॉइंट्स आहेत. आपण पहिल्यांदा बघणार आहोत की क्रिप्टोकरन्सी क्रिप्टो म्हणजे काय आणि क्रिप्टोग्राफी याचा अर्थ नक्की काय आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, क्रिप्टोकरन्सी जगामध्ये लोकप्रिय का आहे, क्रिप्टोकरन्सी का वापरतात, क्रिप्टोकरन्सी बाबतीत चुकीच्या समजुती लोकांच्या मध्ये काय आहेत आणि क्रिप्टोकरन्सी माझ्यासाठी आहे का, म्हणजे तुमच्यासाठी आहे का. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत क्रिप्टो म्हणजे काय. क्रिप्टो म्हणजे अशी काही अवघड गोष्ट नाहीये. क्रिप्टो म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर गुपित गोष्ट म्हणजे काय, एखादा व्यक्ती सांगायचा प्रयत्न करत असेल गुपित, तर तो अशा वेगळ्या लँग्वेजमध्ये किंवा अशा भाषेमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की त्या व्यक्तीलाच ती गोष्ट माहीत असते किंवा ती गोष्ट त्या व्यक्तीला कन्वर्ट कशी करून घेऊन ती समजून घ्यायची हे माहीत असतं. दुसरं उदाहरण घेऊया आपण. तुम्ही आता व्हॉट्सअप वापरता, तर व्हॉट्सअपमध्ये इन्क्रिप्शन एक तुम्हाला ऑप्शन दिसला असेल बघा, टू वे इन्क्रिप्शन. किंवा तुम्हाला मेसेज नवीन पाठवता असाल एखाद्या नवीन व्यक्तीला व्हॉट्सअपमध्ये, तर तुम्हाला इन्क्रिप्शनचा एक ऑप्शन दिसेल. नक्की काय असतं ते इन्क्रिप्शन म्हणजे साध्या भाषेत हेच की आपण अशी गोष्ट त्याला सांगायची की ती दुसऱ्याला समजत नाही, फक्त ती त्याला समजते. आणि त्याला फक्त कशी समजते की तुम्ही त्याला ती गोष्ट एका कोडिंगमध्ये किंवा एखादी अशी भाषा असते, सिम्बॉलिक भाषा असते त्याला आपण म्हणतो, की ते आपण त्याला सांगत असतो किंवा मेसेज पाठवत असतो. आणखी एक उदाहरण सांगायचं झालं क्रिप्टोचं किंवा क्रिप्टोग्राफीचं, की जुन्या काळामध्ये ज्यावेळेला लढाई व्हायच्या त्यावेळेला राजे महाराजे जेव्हा लढायला जात नसत, त्याला जिथं जो व्यक्ती लढायला गेलेला आहे, सरदार असेल, सेनापती असेल, त्याला तो काही गुपित गोष्टी सांगायचा, युद्धामधल्या काही रणनीती सांगायच्या असायच्या. मग तो कसा सांगायचा, डायरेक्टली जर त्याने लिहिलं एक लेटर आणि त्यानं पाठवलं आणि समजा दुसरा पुढचा व्यक्ती असेल, म्हणजे त्याचा शत्रू असेल, त्यानं जर ते लेटर जर सापडलं त्याला, तर काय होईल की तो कशी लढाई करणार आहे हे त्या दुश्मनाला कळेल, पुढच्या व्यक्तीला. मग ते अडवण्यासाठी त्याच्या आधी राजा काय करायचा, सरदार किंवा सेनापती असेल तर त्याला तो सांगायचा की मी ह्या पद्धतीने तुला सांगेन की ते तुला समजेल. युद्धाच्या आधी मीटिंग व्हायची, एक सिम्बॉलिक त्यांना इन्स्ट्रक्शन असायच्या. उदाहरणार्थ एक झेंडा, समजा लाल कलरचा झेंडा, तर तो अशा पद्धतीनं तो डिझाईन केलेला असायचा की त्या व्यक्तीला समजेल की ह्याचा अर्थ काय. किंवा एक वेगळ्या प्रकारचा दगड जर त्यानं पाठवला राजाने त्याच्या सेनापतीला, तर त्या व्यक्तीला समजायचं की त्याचा नक्की अर्थ काय. जो नेणारा व्यक्ती असतो, जो घोड्यावरून त्याला पाठवणार, त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं की त्या दगडाचा अर्थ काय, त्या झेंड्याचा अर्थ काय, फक्त त्या सेनापतीलाच माहित असतं. हे साधारणतः क्रिप्टोमध्ये त्याचा अर्थ होतो. पुढे बघूया आपण आता क्रिप्टोचा आणि क्रिप्टोकरन्सीचा अर्थ काय. क्रिप्टो आणि करन्सीचा असा संबंध येतो, बिटकॉइन ज्या व्यक्तीने तयार केला, सातोशी नाकामोतो या व्यक्तीनं, किंवा तो एक ग्रुप आहे, हे अजून समजलेलं नाही की तो ग्रुप आहे की एक व्यक्ती आहे की एक स्त्री आहे, पुरुष आहे, काहीच समजलेलं नाही. आणि त्याचं असं म्हणणं होतं की बिटकॉइन थ्रू व्यवहार होतील लोकांचे, पण ते कोणाला समजणार नाही, फक्त दिसतील पब्लिकली लोकांना, पण ते समजणार नाही. थोडक्यामध्ये एक त्याचा इतिहास आहे बिटकॉइनचा. म्हणजे बिटकॉइन हीच क्रिप्टोकरन्सी असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं. पुढे बघूया आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे नक्की काय. क्रिप्टोकरन्सी म्हणजे साध्या भाषेत एक डिजिटल करन्सी आहे. अशी डिजिटल करन्सी की ती आपण पाठवायची असेल तर त्याला बॅरियर नाहीये, त्याचा कोणी मालक नाहीये, आणि ते ज्या ट्रान्झॅक्शन जे होतात त्या बिटकॉइनचे, त्याचं रेकॉर्ड जे ठेवलं जातं
ते इन्क्रिप्शनमध्ये असतं. जसं मी क्रिप्टो म्हटलो, त्या क्रिप्टोग्राफीमध्ये ठेवलेलं असते त्याचे सर्व ट्रान्झॅक्शन्स. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल कॅश आहे. डिजिटल कॅश म्हणजे त्याला आपण प्रत्यक्ष हातामध्ये घेऊ शकत नाही, ती डिजिटली अस्तित्वात असते. त्याला काही काही लोक जे आहेत डिजिटल चलन सुद्धा असं म्हणतात. काही काही लोक त्याला पेअर टू पेअर मनी म्हणतात, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवला जाणारा डिजिटल ट्रान्सफर करणारा एक मनी, पैसा, तो डिजिटली आहे. आणि आजकाल लोक त्याला डिजिटल सोने पण म्हणतात, कारण जसं सोन्याचा भाव वाढतोय, कमी होतोय, तसाही त्याचा भाव कमी जास्त होत राहतो, म्हणून त्याला डिजिटल गोल्ड किंवा डिजिटल मनी असंही म्हणतात. तर पुढे आपण बघूया ही क्रिप्टो करन्सी जी आहे ती एवढी पॉप्युलर का आहे. तर त्याच्यातला आपण म्हणू शकतो की तो इलेक्ट्रॉनिक मनी आहे. म्हणजे तो आपण जसं आपण कॅश घरामध्ये ठेवतो तसं त्याला ठेवू शकत नाही, तो डिजिटली असतो. म्हणजे लॅपटॉपमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल तो आपण ठेवू शकतो. त्यामुळे तो खूप पॉप्युलर आहे. कधीही कुठेही आपण त्याला पाठवू शकतो. कोणाचाही त्याच्यावर मालकी हक्क नाहीये, त्याचा कोणी मालक नाहीये. तो इंटरनॅशनल लेवलवरती क्रिप्टो करन्सी काम करत असते. त्याचा कोण मालक नसल्यामुळे आपण ते वापरू शकतो आणि कुणालाही पाठवू शकतो. मालक नाही याचा अर्थ काय, गव्हर्नमेंटचा रूल त्याच्यावरती नाहीये की गव्हर्नमेंट म्हणू शकत नाही तुम्ही या व्यक्तीला का पैसे पाठवले, किंवा तो व्यक्ती, पाठवणारा व्यक्ती कुणालाही न विचारता आपल्याला तो पाठवू शकतो. क्रिप्टो करन्सी डिसेंट्रलाइज केली जाते, चांगली क्रिप्टो करन्सी. डिसेंट्रलाइज म्हणजे काय, त्याच्या आधी आपण सेंट्रलाइज याचा अर्थ बघूया. सेंट्रलाइज म्हणजे काय, एकाच व्यक्तीकडे किंवा एका संस्थेकडे किंवा एका सिस्टमकडेच त्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ आपल्याला समजा पैसे ठेवायचे असतील तर गव्हर्नमेंट म्हणतं की जास्त कॅश घरामध्ये ठेवू नका, बँकेमध्ये ठेवा. याचा अर्थ बँक ही कंट्रोल झाला, आणि बँकेवरती कंट्रोल कोणाचा असतो, गव्हर्नमेंटचा असतो. तसं क्रिप्टो करन्सीचा कंट्रोल कुणाकडेही नाही, आणि त्याच्यावरतीही कंट्रोल कोणी ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे ही खूप पॉप्युलर आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये केलेला व्यवहार कोणीही बदलू शकत नाही आणि कधीही बदलू शकत नाही. त्याचे टेक्निकल कारण असं आहे, कारण ते क्रिप्टोग्राफीमध्ये लिहिलेलं असतं, आणि समजा तो बदलायचा झाला तर त्याचं असं इन्क्रिप्शन केलेलं आहे. ज्यानं पहिल्यांदा क्रिप्टो करन्सी काढली त्यानं असं इन्क्रिप्शन केलेलं आहे की त्या व्यक्तीला जर ते बघायचं असेल नक्की काय लिहिलेलं आहे, कुणी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, तर त्या व्यक्तीला कमीत कमी 25 ते 30 वर्ष लागतील एक ट्रान्झॅक्शन क्रॅक करण्यासाठी. म्हणजे बघा, आणि हजारो ट्रान्झॅक्शन्स, लाखो ट्रान्झॅक्शन्स रोज होत असतात, आणि ते एका मोठ्या लेजरमध्ये सेव्ह केलेलं असतात. दुसरा एक फायदा त्याचा काय आहे डिसेंट्रलाइजचा, की ते जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते दिसतात पण कळत नाहीत की कुणी कुणाला पैसे पाठवले. आणखी ते ट्रान्झॅक्शन जे आहेत ते लेजर आहे ते एका व्यक्तीकडे नसतं. मी काय म्हणालो, ते एका व्यक्तीकडे नसतं, ते जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या लोकांच्याकडे सेव्ह असतं कम्प्युटरमध्ये, आणि त्या व्यक्तीला सुद्धा ते बघता येत नाही, कारण त्याला इन्क्रिप्ट करावं लागेल. इन्क्रिप्ट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आता क्रिप्टो करन्सीमध्ये केलेल्या व्यवहाराची माहिती कोणीही बघू शकते, पण ते क्रिप्टोग्राफिकमध्ये लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी ते समजत नाही. म्हणजे आपण ओपन टू ऑल आहे, बट नॉट रीडेबल. ओपन टू ऑल बट नॉट रीडेबल, ते वाचू शकत नाही, दिसतं पण वाचू शकत नाही. पुढचा पॉइंट आहे की क्रिप्टो करन्सी तुम्ही जगामध्ये कुणाच्याही परवानगीशिवाय पाठवू शकता, आणि इथे बँकेचाही संबंध येतो. बघा, तुम्ही ज्याला पैसे पाठवायचे असतील एखाद्या व्यक्तीला, तर तुम्हाला जर गुगल पे वापरत असाल तर गुगलचा अथॉरिटी असते. गुगलची अथॉरिटी झाल्यानंतर बँकेची अथॉरिटी येते. बँकेची अथॉरिटी झाल्यानंतर त्या बँकेतून दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं असेल तर त्या बँकेची अथॉरिटी येते, आणि नंतर सो ऑन. म्हणजे समजा समजा गुगल टू गुगल पे पाठवायचे असतील तर इथे मीडिएटर किती झाले, गुगल पे झाला, नंतर तुमची बँक झाली, ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आहेत. आता समजा SBI बँक असेल आणि HDFC बँकेच्या गुगल पेच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे पाठवायचे, तर याच्यामध्ये काय होणार, तुम्ही पैसे पाठवता गुगल पे थ्रू, तर गुगल पे या अकाउंटवरती पैसे येतात. गुगल पे ट्रान्झॅक्शन चेक करतं, नंतर बँक चेक करते, बँक दुसऱ्या बँकेचं अकाउंट चेक करते,
त्याला ते पैसे पाठवते, नंतर तिथून ते पैसे त्या जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला समजतं की अकाउंटवर पैसे आले, त्याच्या अकाउंटवरती गुगल पे पैसे पाठवतो. हे एवढं मोठं ट्रान्झॅक्शन झालं. पण इथे काय केलं आपण, क्रिप्टोकरन्सी तुम्ही जगातही कुणाच्याही परवानगीशिवाय पाठवू शकता. याचा अर्थ साधा सरळ आहे की हेच न्यू एज तयार होते की इथं कोणीही मीडिएटर नाहीये, कोणीही व्यक्ती तुमच्यावर कंट्रोल ठेवणार नाही, तुमचा पैसा तुमच्याकडेच राहील. नेक्स्ट बघूया आपण क्रिप्टोकरन्सी का वापरतात. क्रिप्टोकरन्सी का वापरतात, तर ते चलन म्हणून वापरू शकतो आपण. आता अमेरिका देशामध्ये आता इल स्लेव्ह लेटर म्हणून एक देश आहे, तिथे तर आता चलन आपण जसे पैसे 10 रुपये 20 रुपये पाठवतो, तसं आता तिथे बिटकॉइन नावाचे क्रिप्टोकरन्सी आहे ती चलन म्हणून वापरायला सुरुवात झालेली आहे. आता ब्राझील सुद्धा ते वापरायला सुरुवात करते, त्याचंही आता पार्लमेंटमध्ये त्यांचा प्रस्ताव आलेला आहे. तुम्ही क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक म्हणून वापरू शकता. त्याच्यामध्ये जवळजवळ आत्ता जगामध्ये 10,000 पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीज आहेत. तुम्ही कोणत्याही क्रिप्टोकरन्सी घेऊन त्याच्यामध्ये एक गुंतवणूक म्हणून बघू शकता, कारण आताचे जे क्रिप्टोकरन्सीचे जे रिटर्न्स आहेत ते अफाट आहेत, अफाट. म्हणजे आपण नॉर्मल जर आयुष्यामध्ये गोल्ड घ्यायला गेलो, समजा आज गोल्ड घ्यायला गेलं तर 50,000पेक्षा जास्त किंमत आहे, 55 पर्यंत असेल, तर त्याला 60,000 होण्यासाठी खूप वेळ लागेल. मी म्हणतो 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागू शकतात. पण क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही जर क्रिप्टोकरन्सी घेतली तर त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तिप्पट चौपट होण्याचे कमी वेळामध्ये, म्हणून लोक जास्त गुंतवणूक याच्यामध्ये करतात. आणि भारतामध्ये तुम्हाला ऐकायला खूप चांगलं वाटेल, भारतामध्ये 10 कोटी लोकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑलरेडी. म्हणजे जवळपास 8 ते 9% लोकांनी क्रिप्टोकरन्सी वापरायला चालू केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये खरेदी विक्री म्हणजे ट्रेडिंग करू शकता क्रिप्टोकरन्सीमध्ये. त्यानंतर सुरक्षित व्यवहार, मी आत्ताच म्हणालो की तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे असेल, आणि अर्थातच हे जे ट्रान्झॅक्शन होतात ते खूप प्रायव्हसीमध्ये केले जातात आणि इन्क्रिप्ट होतात, आणि त्याला कोणी बदलू शकत नाही विशेष म्हणजे. म्हणून हे तुम्ही व्यवहारासाठी ही नक्कीच करू शकता. ओके, आता पुढचा पॉईंट आहे, तुम्ही पुढच्या पिढीसाठी सुद्धा गुंतवणूक करू शकता. म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे हे जग आहे, ह्या जो इरा आहे आत्ता हे सुरुवातीला चालू झालेला आहे. 2017 पासून त्याची खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आत्ता चालू झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्हाला वाटत असेल की गुंतवणूक करून ठेवावी, तुम्ही कमी प्रमाणात मध्ये गुंतवणूक करून जास्त इन्व्हेस्टमेंट न करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळू शकता पुढच्या पिढीसाठी तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे असेल तर. अतिरिक्त उत्पन्न, एक्स्ट्रा इन्कम म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे क्रिप्टोकरन्सीकडे बघू शकता. ज्या वेळेला रिटर्न येतील त्या वेळेला तुम्ही ते स्वतःच्या फियाट मनी म्हणजे पैशामध्ये रूपांतर करून ते वापरू शकता फ्युचरमध्ये. आता आपण बघायचं आहे क्रिप्टोकरन्सीच्या गैरसमजुती काय आहे. क्रिप्टोकरन्सीच्या गैरसमजुती खूप प्रमाणात आहेत, त्यातल्या मी काही मोजक्यात सांगतो तुम्हाला. त्यातली पहिली गैरसमजूत आहे की क्रिप्टोकरन्सी बेकायदेशीर आहे. क्रिप्टोकरन्सी जर बेकायदेशीर असती तर भारतामध्ये जवळजवळ 10 कोटी लोकांनी ही इन्व्हेस्टमेंट केलीच नसती, आणि एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी बेकायदेशीर कामच केलं नसतं. क्रिप्टोकरन्सी ही बेकायदेशीर नाहीये. स्वतः भारत सरकार सुद्धा आता स्वतःची डिजिटल करन्सी भारत सरकार म्हणते, पण ती ऍक्च्युअली क्रिप्टोकरन्सीच असेल असं वाटतं मला. तर ती क्रिप्टोकरन्सी बेकायदेशीर नाहीये, तुम्ही इन्व्हेस्टमेंट बेधडकपणे करू शकता. क्रिप्टोकरन्सी हा मोठा घोटाळा आहे. 2008ला क्रिप्टोकरन्सी ऍक्च्युअलमध्ये अस्तित्वात आली आणि ती लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात एक्सेप्ट केली. जर तर खूप मोठा घोटाळा असता, एक जर ती स्कीम असती तर 10 वर्ष चालली नसती. ब्राझील या देशानं त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला नसता. खूप जे मोठे देश आहेत, विकसित झालेले देश आहेत, त्यांनी क्रिप्टोकरन्सीला मान्यता द्यायला चालू केलेली आहे, ते वापरतात सध्या. आता सध्या तरी जवळजवळ जगामध्ये क्रिप्टोकरन्सीचे ATMs पण आलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर क्रिप्टोकरन्सीचे ATMs आहेत. त्या ATM मध्ये तुम्ही क्रिप्टोकरन्सी कन्वर्ट करू शकता, पाठवू शकता. पुन्हा ते फियाट मनी, समजा तुम्ही भारतामध्ये बिटकॉइन खरेदी केला असेल
आणि तुम्ही अमेरिकेमध्ये गेला किंवा दुसऱ्या कोणत्याही देशात गेला तर तिथे ते बिटकॉईनचे किंवा क्रिप्टोकरन्सीचे ATM असेल तर तुम्ही तिथल्या करन्सीमध्ये कन्वर्ट करून पैसे काढू शकता. इतकी पॉवर या क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉईन. हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा. क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉईन. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सी आहे. एक अशा 10,000 पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी जगामध्ये अस्तित्वात आहेत. अजून खूप मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि त्याचा फायदाही आपल्याला होणार आहे जर आपण व्यवस्थितपणे इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला, मार्केट रिसर्च केला तर त्या आपण गोष्टी वापरू शकतो, विकत घेऊ शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पुढचा आहे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, मोजावे लागतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. जर तुम्ही बिटकॉईन घ्यायला म्हणजे इच्छा असेल तुमची बिटकॉईन घ्यायची तर ती 100 रुपयाची सुद्धा घेऊ शकता आणि कोणतेही बिटकॉईन तुम्ही 200 रुपयाची घेऊ शकता, ते विकूही शकता, सेल करू शकता, ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. कमीत कमी सांगेल तुम्हाला मी 100 रुपये तुम्ही विकत घ्यायला सुरुवात करू शकता. क्रिप्टोकरन्सीमध्ये लोक एका रात्रीत अब्जाधीश होतात. साप खोटं आहे. अब्जाधीत झालेले बघितलेले आहेत, मी ऐकलेले आहेत, पण ते एका रात्रीत झालेले नाही. त्यांनी आधी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी आली त्यावेळेला त्या क्रिप्टोकरन्सीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्या आणि ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात रिटर्न त्यांना मिळायला लागले त्यावेळेला त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. एका रात्रीत कोणी अब्जाधीश क्रिप्टोकरन्सीमध्ये नाही झालेलं. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक म्हणजे शासनाला फसवण्यासारखी आहे. हे साफ खोटं आहे. शासनाला जर फसवण्यासारखं असतं तर लोकांनी एवढी इन्व्हेस्टमेंटच केली नसती आणि गव्हर्नमेंटनं आता या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2022 किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये डिजिटल करन्सी येण्याची शक्यता आहे भारतामध्ये गव्हर्नमेंटची स्वतःची. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, क्रिप्टोकरन्सी माझ्यासाठी आहे का? जर तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर तुम्ही करू शकता आणि त्याच्यामधून भरपूर इन्व्हेस्टमेंटमधून रिटर्न्स खूप लोकांनी घेतलेले आहेत. एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघू शकता. एक पुढच्या पिढीसाठी एक मोठा इन्व्हेस्टमेंट ठेवून पुढे रिटर्न तुम्हाला घ्यायचे असेल ते सुद्धा करू शकता. तुम्हाला जर ते चलन म्हणून वापरायचं असेल, ई कॅश किंवा डिजिटल कॅश म्हणून तुम्हाला वापरू शकता. भारतामध्ये काही असे ॲप्लिकेशन्स आहेत, काही वेबसाईट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्रिप्टोकरन्सी देऊन तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता. अशा सुद्धा काही वेबसाईट्स अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचं ट्रेडिंग पण करू शकता. तुम्हाला जर याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं असेल ट्रेडिंगही करू शकता. अशा भरपूर ऑप्शन्स आहेत क्रिप्टोकरन्सीमध्ये आणि क्रिप्टोकरन्सी हे खरंच एक मोठं भविष्य लोकांसाठी आणि ते मला वाटतं तुम्ही सर्वांनी ह्या क्रिप्टोकरन्सीचा भाग व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी काही फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे, पण मी एक सांगू शकतो की मी स्वतःही क्रिप्टो इन्व्हेस्टर आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये खूप लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून खूप मोठ्या प्रमाणावर रिटर्न्स मिळवलेले आहेत. जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर थोडा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, मार्केट रिसर्च करावं लागेल. कोणती क्रिप्टोकरन्सी आहे, कोणती चांगली आहे, कोणती वाईट आहे व त्याचे फायदे काय, तोटे काय, सर्व तुम्हाला मार्केट रिसर्च करून तुम्ही स्वतः निर्णय घेऊन तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती बघत असाल सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर शेअर करा, कमेंट करा. कमेंट फक्त लाईक आणि अशा गोष्टी नको की फक्त लाईक, नाईस, ग्रेट अशा मला कमेंट नको आहेत. तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं हे वाचायला मला नक्की आवडेल आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आतुर असेल आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.